नमस्कार, नीलम्स रेसिपीमध्ये आज आपण अगदी हॉटेलमध्ये मिळतात तसे वरून खुसखुशीत आणि आतून चटपटीत असे स्टफिंग असणारे सामोसे घरीच बनवणार आहोत. तर ते बनवण्यासाठी मी इथे 1.5 वाटी मैदा घेतला आहे. त्यामध्ये लागणारं तेलाचं मोहन गरम करून घेऊया. इथे मी 1 कप तेल घेतलं आहे. वजनीमानानुसार 80 ml हे तेल आहे. तेल गरम होईपर्यंत आपण या मैद्यामध्ये चवीनुसार मीठ, 4 चमचे ओवा, अर्धा चमचा खायचा सोडा टाकून यामध्ये हे सर्व मिक्स करून घ्यायचं. आता हे गरम केलेलं तेलाचं मोहन यामध्ये टाकून चमच्याने मिक्स करायचं. नंतर हाताने मैद्याला चांगलं चोळून घ्यायचं. नंतर यामध्ये थोडं-थोडं पाणी टाकून याचा एकदम घट्ट गोळा मळून घ्यायचा. लक्षात ठेवा घट्टच गोळा मळायचा आहे. पीठ जराही पातळ झालं तर सामोसे खुसखुशीत होणार नाहीत. आता गॅसवर एका पॅनमध्ये तेल टाकून घ्यायचं. त्यामध्ये मोहरी आणि जिरं टाकायचं. नंतर यामध्ये 2 चमचे भाजून कुटून घेतलेले धने टाकायचे. 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर, तिखट मिरची पावडर, धने पावडर, जिरे पावडर, मीठ, हळद, चाट मसाला, थोडीशी चिरलेली कोथिंबीर टाकून हे सर्व चांगलं परतून घ्यायचं. नंतर वाटाणे टाकायचे. 4 उकडून चिरून घेतलेले बटाटे टाकून हे चांगलं परतून घ्यायचं. तर असं हे समोस्याचं स्टफिंग तयार आहे. आता या पिठातला लिंबा एवढा गोळा घेऊन तो पोळपाटावर लाटून घ्यायचा. लाटलेली ही लाटी अशी सुरीने मध्ये कट करून घ्यायची. त्यातला एक भाग घेऊन त्याला असं पाणी लावून घ्यायचं आणि हे असं चिकटवून घ्यायचं. यामध्ये हे बटाट्याचं मिश्रण भरून घ्यायचं. याच्या कडांना असं पाणी लावायचं आणि हा समोसा चिकटवून घ्यायचा. तर असा हा समोसा तयार आहे. हा आपण एका प्लेटमध्ये ठेवूयात आणि बाकीचेही सर्व समोसे याच पद्धतीने तयार करून घेऊयात. हे समोसे तळून घेऊया. तेलामध्ये एक-एक करून हे सोडून घ्यायचे. समोसे सोडताना तेल एकदम कोमट गरम असायला हवं. तेल जर जास्त गरम असेल तर समोसे लगेचच तळले जातील आणि ते वरून बिलकुलही क्रिस्पी होणार नाहीत. त्यामुळे एकदम मंद गॅसवर हे तळून घ्यायचे. तर असा कलर या समोस्यांना आला की हे काढून घ्यायचे. समोसे तळण्यासाठी टाईम जास्त लागतो कारण ते मंद गॅसवर जितका वेळ आपण ते तळून घेऊ तेवढे ते वरून क्रिस्पी होतात. चला तर मग या पद्धतीने हे समोसे तुम्ही नक्की करून पहा. रेसिपी आवडली तर एक लाईक आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.